नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी हा जो गुळ आहे याची बीड सुरू झाली आहे। 83 भेळी आहे, एकदम सुपर माल आहे, कलरवाला माल आहे। 43 हा जो 83 भेळी आहे त्याची बीड चालू आहे। 4301 रुपये चालू आहे। 4301 फोटो घ्या चांगला। बर 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 2 रुपये 2 3 4 5 5 रुपये पाहिजे। 5 5 5 5 5 सुंदर चला बरं 5 लातूरचा गुळ आलेला आहे यो। बर बर शेतकऱ्याचा गुळ आहे लातूरचा। कुठे शेतकरी तुमचा आहे का? नहीं नहीं कुठे बुलाना उनको शेतकरी हो इकडे या। 5 4305 6 10 11 15 16 19 नाही न्यूज वर इनचे हो ना, बीट होते ना, भाव काय लागतो मग आपण घेऊ ना। 25 यांचा गुळ आहे। बर 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 या ठिकाणी शेतकरी बांधव बी आहे। लातूर जिल्हा तालुका 34 35 देवली प्रॉपर गाव 40 करू क्या कोरवाडी कोरवाडीचे। लातूर जिल्ह्याचा गुळ आहे, कोरवाडीचा। बर 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 40 50 50 4350 ए भाई तर रुकना भाई ए 4350 चालू आहे। अरे खड़ा रहना रे। 50 इधर फिर पकड़ रहे इधर 50 50 50 50 50 50 50 ये साले ढूंढने साले 50 हो 50 सुन लो 50 हो 50 सत्तावन 51 हो से 51 4251 अरे 60 कर रहे भाऊगे 60 4360 4360 ए भाई 4360 4360 है ऐसा नहीं रहता 4360 60 हाँ 60 60 फिगर चल दो क्या भाई जे 60 भोगे भी दो भाऊ मेरे साथ नहीं तुम आधे 60 60 1 60 2 और 60 और क्या क्या जान लेता उनकी। हा जो 83 भेळ्या होत्या याला 43 60 बाजार भाव लागला। एकदम सुपर माल होता, एक नंबर गुळ होता। एक नंबर गुळ होता। खायला भी या ठिकाणी ह्याच्या समोर 27 भेळ्या आहे, त्याची बीट चालू आहे। 27 भेळ्याची बीट चालू आहे। 4027 या ठिकाणी हा लातूरचा माल आहे। या ठिकाणी हे जे शेतकरी बांधव आहे त्यांचा माल आहे हा। 27 चला भाऊसेठ बसा, खुर्ची आहे तिथं। 50 4050 41 27 अरे 52 52 बोले तो बोले भाई 42 आज चक्रे हमारे चला 27 चक्रे में गाना 4227 4335 अरे भेरी फोड़ डाली इन्होंने कालू सेठ ने। 4335 4335 देखेंगे हम लोग 43 हाँ बोलना है क्या किसको? 4335 हाँ बोलना है 4335 3 बार। या ठिकाणी 36 व्याज बीट चालू आहे। 4400 रुपया 4400 रुपये 4400 बोलना है। 4400 रुपया 3 बार। हे जे 36 भेळ्या होत्या याला 4400 बाजार भाव लागला आहे। 4400 रुपया एकदम सुपर माल। या ठिकाणी संदीप भाऊना खरेदी केला आहे। बर 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 देणार या ठिकाणी गुळ विकलेला आहे, काटा चालू आहे। सुरुवातीला आपण आराशीद्वारे बी गुळाचा बाजारभाव जाणून घेतला।
या ठिकाणी आपल्या सोबत आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी, त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांनी या ठिकाणी जालना बाजार समितीला आज गुळ आणला होता, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आज अधिक माहिती. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव भागवत नरसिंग आरादवाल, राहणार शिवणखेड बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. बरं बरं बरं. तर आपण ही दादा गुळ शेती किती वर्षापासून करतात? मी 20 वर्षापासून करतो. गुळ शेती. हां, बरं बरं. तर किती एकर क्षेत्रामध्ये आपण गुळ लागवड करले? 4 ते 5 एकरमध्ये करतो. 4 ते 5 5 एकर. तर एकरी किती खर्च येतो गुळाला? गुळाला वरची पूर्ण गुळ एक एकरचं तयार करा 1 लाख रुपये लागतील. लाख रुपये. लाख रुपये खर्च. मार्केटला आणेपर्यंत. हो हो हो. बरं आपलं उत्पन्न किती होतं त्याच्यातून? 2 लाख रुपये होते. उत्पन्न म्हणजे 1 लाख रुपये वाचा केला तर हो. 1 रुपये लाख रुपये लाख लागते. उरते. बरं. तर गुळ शेती कशी वाटते तुम्हाला? सर्वात चांगली वाटते. बरं बरं बरं. कसं नियोजन केलं जातं गुळाचं? काय आमच्या घरी क्रेशर आहे स्वतःचं. हां हां आणि पाणी द्यायला काय सोडून द्यायचं नागमुडी सु करून. हां हां. त्याला म्हणजे माणसं लागत नाही, सगळं व्यवस्थित होते. बरं बरं. आणि तुम्ही घरी म्हणजे निर्वसनी बी आहे तुम्ही? हो हो हा. कसलं व्यसन नाही कसं आमच्या. नियोजन राहतं? सकाळी कधी उठतो? सकाळी मी पहाटे 5ला उठतो, हां हां. रात्री 8-9 वाजतेपर्यंत 9ला झोपतो. जास्त काही नाही, ज्या उशीरवर जागत नाही, काही नाही. आणि दिवसाचं आपलं कसं नियोजन असतं समजा म्हणजे तुम्ही घरात तर कोणी हे करीत नाही? व्यसन करीत कोणी नाही. घरच्या घरी सगळे काम घरच्या घरी, मजुरी जास्त लावतच नाही आम्ही. घरच्या घरी काम? हां हां. बरं बरं बरं. मजुरी जास्त लावत नाही आम्ही. सकाळी म्हणजे सकाळचं जेवण किती वाजता होतं? मग 7 ते 7:30 8च्या अगोदर होतं दररोज. सकाळचं जेवण. हां, चहा नाही का नाश्ता नाही, कुठलं काहीच नाही, जेवणच बरं, कर. तुम्ही चहा घेत नाही? काही काही कशाचं स्वतः घेत नाही का कुटुंबात? आमच्या कुटुंबातच कुणी व्यसन कशाचं नाही. चहा नाहीच. चहा नाही काही? हां. कुठलं पुडी गुटखा? काही व्यसनच नाही. बरं. त्यामुळे आपले खर्च बी बचत होतो. हा, दवाखाना आरोग्य चांगलं. आरोग्य चांगलं राहते, दवाखाना लागत नाही. आणि विशेष म्हणजे आम्ही गावरान गाईचं दूध वापरतो घरी. बरं बरं बरं. हां. आणि आज रोजी वय किती तुमचं? माझं 70 वर्ष वय आहे. बरं बरं. तरी बी तुम्ही एकदम थंडणीत आहात. थंडीत मी अजून दररोज काम करतो शेतामध्ये. शेतात काम करता? हां. बरं बरं. चालतं. या ठिकाणी आपल्या समोर एक आदर्श शेतकरी आपल्याला भेटले. त्यांनी त्यांच्या घराचं बी चांगलं नियोजन आहे व ते वार्षिक उत्पन्न बी चांगलं काढते दरवर्षी शेतातून. शेतीच्या जीवावरच त्यांचं आयुष्य खुललेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे आडत दुकानदार आहे त्यांचे बी 2 शब्द पुढं जाणून घेऊया. त्यांच्या ठिकाणी या गुळ आलता येईल. ठिकाणी जे आपल्या समोर आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया संपूर्ण आजच्या बाजार भावाविषयी माहिती, आवक काय आहे. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. जय भवानी ट्रेडर्स गुळाचे आडते, गोविंद सराटे मी. बरं बरं. हां. सध्या गुळाची आवक कशी ते सांगा आम्हाला. गुळाची आवक दररोज या मार्केटमध्ये येत नाही, हां. कधीमध्ये येते. लातूर भागातील गुळ 4 दिवसाला, 2 दिवसाला, 8 दिवसाला येतो. बरं. पण आज या ठिकाणी 4000 डागाची आवक होती लातूरच्या गुळाची. आणि बाजार पण शेतकऱ्यांना खूप चांगले मिळालेले आहेत. कारण खालीमध्ये 39 ते 20-25 रुपये गुळ विकला. डिम कलर गुळ, लाल डिम गुळ 39 ते 25. आणि वरती आपल्याकडे 4400 रुपये प्रमाणे गुळ विकला. हे हां, सुपर माल 4400 विकला. हे जे शेतकरी उभा आहेत माझ्यापाशी चेअरमन, या चेअरमन साहेबांचा गुळ भागवतराव नावे यांचं, हे शिवणखेडचे आहेत. आणि यांचाच गुळ जे 4400 रुपये गुळ विकला वरमध्ये. कोणी खरेदी केला होता तो संदीप ट्रेडर्स म्हणून इथले ट्रेडिंग कंपनी करणारे आहेत. संदीप ट्रेडर्स या व्यापाऱ्यांनी 4400 रुपयामध्ये तो गुळ घेतला. आणि तसा 4200 4300 पुष्कळ गुळ विकला. आणि गुळाचे भाव शेतकऱ्यांना चांगले मिळतात. भावसुद्धा व्यवस्थित आहेत, भाव वाढलेले आहेत. आणि मागणीसुद्धा आवक नसल्यामुळं चांगली आहे गुळाला. हलका गुळ जो आहे तो हलक्याच गुळाचे भाव 3900 3950 झालेत. आणि वरती चांगला माल समजा 4400 रुपये झाला. आवक काही दररोज येत नाही, त्याच्यामुळं भावही बरे आहेत. आणि चौकडच बाजार थोडे वाढलेले आहेत. गुळाची मागणी आहे. यावर्षी स्टॉक कमी झालेला आहे गुळ. क्रेशरचे जे गुळ आहेत ते लोकल युनिटचे ते सुद्धा 3500 रुपये विका लागलेत. पण ते युनिटचे गुळ जे ते कडक नसतात, ते अशा टेम्परेचरना नरम होतात. तो काही कुठं बाहेर नेता येत नाही, ते असा पतला होऊन जातो तो गूळ. आणि हा लातूरचा जो गूळ दिसतो इथं आमच्या पाठीमागं, हा गूळ एकदम चांगला गूळ आहे, गावरान गूळ आहे, शेतकऱ्यांना बनवलेला गूळ असतो. आणि त्याचे म्हणजे
खराबसुद्धा होत नाही. खायला पण म्हणजे किती दिवस राहिला घरी तो गूळ खराब होत नाही. या ठिकाणी आमच्या मार्केटमध्ये सगळे लोक काम चांगलं करतात. आम्ही आडते म्हणून त्यांना चांगल्या प्रकारची सर्व्हिस देतो. त्यांचा गूळ चांगले भाव त्यांना मिळावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांना परत ताबडतोब त्यांचा त्याच दिवशी माल विकून काटा होतो. काटा होऊन लगेच त्यांना आम्ही पट्टी देतो आणि लगेच त्यांना RTGS आम्ही मारतो किंवा नगदी पैसे लागले नगदी देऊन टाकतो. आणि इथले कामगारसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. उन्हातानामध्ये हे काम ह्या मार्केटमध्ये आता एवढं ऊन असतानासुद्धा हे लोक इथं काम करतात. सकाळीसुद्धा 6 वाजता येऊन इथल्या आलेल्या मालाची ते माल उतारतात. एक डाग 10-10 किलोचा उतारतात. उतरून त्याची छाटणी व्यवस्थित करतात. गाड्या भरतात. परत माप चांगले करतात. हे मापाडी इथं आहे. मापाडीसुद्धा चांगल्या पद्धतीनं तो बाजार समितीचा मापाडी आहे. तो सुद्धा चांगले काटा करतात. इथं इलेक्ट्रॉनिक काटा समोर दिसतोय आणि सगळं व्यवस्थित काम होतात. खरीददाराचे माणसंसुद्धा या ठिकाणी माल उतरून गाडीवर घेऊन जातात उन्हात तानामध्ये आणि अत्यंत चांगलं काम या ठिकाणचे कामगारसुद्धा करतात. त्याच्यामुळं इथलं मार्केट अत्यंत चांगलं चालतं. लांबून तिथून 350 किलोमीटरहून लातूर जिल्ह्यातील त्या भागातील शेतकरी जालना जिल्ह्यामध्ये काम चांगलं असल्यामुळं या बाजार समितीच्या क्षेत्रात काम चांगलं असल्यामुळं दूरदूरून लोक या ठिकाणी येतात. विशेषतः लातूर जिल्ह्यातले लोक जास्त येतात. परभणी जिल्ह्यातले येतात. नांदेड जिल्ह्यातले येतात. संभाजीनगर जिल्ह्यातले येतात. बीड जिल्ह्यातले येतात. ह्या जवळपास संपूर्ण मराठवाड्यातले लोक या जालना शहरातल्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये गूळ घेऊन येतात. इथं चांगला काम होतं. चांगलं भाव त्यांना मिळतात. इथले व्यापारीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज चालवतात. त्यामुळं शेतकऱ्यांचासुद्धा या ठिकाणी या भागावर या इथल्या मार्केटवर चांगला विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून इथं मार्केट व्यवस्थित चालतं आहे. बरं चालतं. या ठिकाणी जे भावनी ट्रेडरचे मालक आणि पुढंसुद्धा अशी भविष्यामध्ये सुद्धा गुळाचे भाव 5,000पेक्षा जास्त भाव चांगल्या गुळाचे होतील असा व्यापारी बांधवांचा म्हणजे अंदाज आहे. आणि हलक्या गुळाचा भावसुद्धा 4400-4500पर्यंत 2-3 महिन्याच्या नंतर जाऊ शकतो अशी व्यापाऱ्यांची एक संभावना तयार झालेली आहे. आणि स्टॉकसुद्धा दरवर्षीच्या तुलनेत चौकडच कमी झालेला आहे. त्याच्यामुळं एक वेळेस हा भाव होऊ शकतो. धन्यवाद. या ठिकाणी जे आडत दुकानदार होते व बाजूला शेतकरी बांधव होते त्यांनी बी आपली दुकान दाखवा ना. तसंच या ठिकाणी आपण आज येलो होतो जे भवानी ट्रेडर्स त्यांचे जे संचालक आहे मालक आहे त्यांनी आपला सूचना माहिती दिली. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद तुमचे चॅनलचे धन्यवाद. आभारी आहोत. जय जवान जय किसान.